हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण जाणार आहोत गाईज खेकडे पकडण्यासाठी। तर रात्रीला आपण चाललो होतो खेकडे पकडायला। तर आपल्या मागे एक छोटा टायगर पण येत होता गाईज। टायगर असणे खूप गरजेचे असते गाईज, कारण की अंधारामध्ये आपल्याला जेवढं दिसत नाही तेवढं टायगरला दिसते गाईज। तर पाहू शकता तुम्ही, सगळीकडे पूर्ण अंधारच अंधार आहे गाईज। आम्ही टॉर्च मारत चाललो होतो गाईज, आणि मी थोडा व्हिडिओ कट केलेला आहे आणि डायरेक्ट आम्ही खेकडे पकडून आणलेले आहे गाईज। पाहू शकता तुम्ही, साधारण मोठे आहे गाईज खेकडे। आम्हाला साधारण 4 खेकडे मोठे भेटले होते आणि बाकी छोटे होते गाईज। तर छोटावाला पाहू शकता गाईज, खूपच खतरनाक खेकडा होता। तो डायरेक्ट अटॅक करण्याच्या तयारीमध्ये होता गाईज। पाहू शकता तुम्ही, पूर्ण अशा नाग्या त्याच्यावर, आणि त्याला पकडायला ते पकडूच देत नव्हता गाईज। पूर्ण नाग्यानं असा तो अटॅक करण्याच्या तयारीमध्ये होता पूर्ण। मी त्याला पकडायला खूप प्रयत्न केला गाईज। पाहू शकता तुम्ही, खूपच खतरनाक होता गाईज तो छोटा खेकडा। पण त्याला माहिती नव्हतं गाईज, आज त्याची तर खेकडा पार्टी बनणारच होती। त्याने किती प्रयत्न केला तरी खेकडा पार्टी बनणार होती गाईज त्याच्यावाली। खूपच अटॅकच्या तयारीत होता गाईज तो। तरी पण आपण त्याला काही केल्यानं पकडणार आहोत आणि आज खेकड्याची कढी बनवणार आहोत गाईज। खेकड्याची कढी जे असते ते शरीरासाठी किंवा तब्येतीसाठी, बिमारीसाठी चांगले असते म्हणतात गाईज। तर आज आपण खेकडा कढी बनवणार आहोत। मस्त त्याला स्वच्छपणे पूर्ण तयार केल्याच्या नंतर आपण त्याला कांडून त्याची मस्त कढी बनवणार आहोत गाईज। नंतर आम्ही पूर्ण स्वच्छ त्याला तयार केलं होतं आणि माझे बाबा त्याला खलबत्त्यामध्ये काढून मस्त खेकडा कढी बनवण्याच्या तयारीमध्ये लागलेले होते। तर आम्ही मस्त त्याला पेस्ट बनवून घेतला गाईज। त्याचा एक पेस्ट बनवून घेतला आणि मग इथे मी स्वच्छ तयार केलेले होते खेकडे, आणि आम्ही डायरेक्ट खेकडा कढी बनवलेली आहे गाईज। पाहू शकता। तर या मग खायला, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये गाईज।